गुड मॉर्निंग. सो आज आहे आमचा गोव्याचा डे 2 आणि आम्ही चाललो आहोत प्यारा जो गोव्याचा फेमस स्पॉट आहे फोटोसाठी. सो तिथे आम्ही चाललो आहोत. मॉर्निंगलाच तिथे फोटोज खूप सुंदर येतात आणि इव्हिनिंगला तिथे खूप रश असते, त्याच्यामुळे आम्ही आता मॉर्निंगलाच चाललो आहे. सो सगळेजण आहेत बघा, प्रसाद बघा, हिरो, दीपिका आहे, भाऊ आहे आणि आम्ही मम्मी पप्पा नायसा घरीच आहेत, ते रेडी होत आहेत. नायसा जरा झोपली आहे. सो आता आम्ही तिकडे जाऊन कसे फोटोज आणि कसं व्ह्यू आहे तुम्हाला सर्व काही दाखवते. सो स्टे ट्यून अँड वेलकम बॅक. सो आता आम्ही पोचलो आहोत पॅरा रोडला. खूप सुंदर असं वातावरण आहे. बरं झालं मॉर्निंगला आलो. आणि इथे सायकलसुद्धा रेंटवरती आहेत. 200 रुपीजला एका तासासाठी अशी सायकल आहे, पण काही वर्थ नाही वाटलं बिकॉज वॉकिंग जाऊन जो मजा आहे आणि ते फोटोज काढण्याचा व्ह्यू आहे सो मस्त होतं. आणि इकडे लोकल व्हेकल्सच अलाउड होते, बाकी आपली पार्किंग तिकडे बाहेरच लावायची. 150 रुपीज पार्किंग चार्जेस आहेत. आणि सायकल वगैरे चालवणं पण इथे रिस्की होतं बिकॉज गाडीसुद्धा खूप फास्ट इथून जात होत्या, तुम्ही बघू शकतात. सो त्याच्यामुळे सकाळी आल्यामुळे पण खूप गाड्यांचा रश होता. सो त्याच्यानं दुपारी किंवा इव्हिनिंगला तर खूप जास्त असतील. इथे सायकल वगैरे रील्स बनवायला, फोटोशूट करण्यासाठी लोक सायकल्स वगैरे यूज करतात. हे सगळे स्पॉट्स जे आहेत ते प्री वेडिंगसाठी, म्हणजे लोक गोव्याला येऊन प्री वेडिंग याच ठिकाणी येऊन करतात. हा जो पॅरा रोड्स आहे तो ॲक्च्युली फेमस काय आहे, कारण की दोन्ही साईडनी कोकोनट ट्रीज आणि इथे जे फोटोज येतात तो खूप सुंदर येतात. सो आम्ही इकडे येऊन मॉर्निंगला येऊन 6:30ला आम्ही आलो होतो. तो 7:30 8:30पर्यंत खूप छान फोटोज काढले. आणि आता आम्ही चाललो आहोत आमच्या हॉटेलवरती आणि दुपारी आम्ही जाणार आहोत हाऊजेस ऑफ गोवा, कलरफुल हाऊजेसला. सो आमचा व्हिडिओ बघत राहा. आणि दुपारी आम्ही नॉनव्हेजचा तावा मारला. गोव्याची स्पेशल अशी फिश आहे ही कणक करून, आणि प्रॉन्स बघा मस्त होते. सो सगळ्यांनी मस्त दुपारी आम्ही जेवलो. थालीच प्रेफर केली. खूप थालीमध्ये व्हेज नॉनव्हेज दोन्ही आयटम्स असतात. प्रॉन्सचं खूप मोठे पीसेस होते आणि नायसालासुद्धा सॅरलेक्स वगैरे भरवलं आणि त्या थोडा आराम केला. आणि मग नंतर आम्ही निघालो हाऊजेस ऑफ गोवा, कलरफुल हाऊजेसमध्ये जायला. एव्हरीवन, वेलकम बॅक टू द न्यू ब्लॉग्स. तर आता आपण आलो आहोत हाऊजेस ऑफ गोवा, म्हणजे ज्याला आपण कलरफुल हाऊजेस बोलतो. गोव्याचं फेमस स्पॉट आहे. सो तिथे आम्ही आलो आहोत आणि खूप सारे फोटोज व्हिडिओज काढतो आहे. आणि एक चर्च आहे तो फेमस आहे तुम्हाला आणि हा जो चर्च आहे हा गोव्यातला वन ऑफ द फेमस चर्च आहे, जो कलरफुल हाऊजेसच्या एक्झॅक्टली समोर आहे. आणि इकडे बघा वेगवेगळे कलरफुल असे हाऊजेस आहेत, रेड कलर, ब्लू कलर. आणि हे जे हाऊजेस आहेत हे पोर्तुगीजांचे इथे आधी ऑफिसेस वगैरे होते, पण आता तिथे ते लोक स्टे वगैरे करतात. आणि हे फेमस असं स्पॉट झाला आहे इंस्टाग्राम, यूट्यूब लोकांसाठी. सो इथे खूप सारे यूट्यूबर, इंस्टाग्रामवर आले लोक येत होते आणि हा खूप फेमस असा स्पॉट झाला आहे. आणि इथे जरा पार्किंगचा प्रॉब्लेम आहे. सो तुम्ही जर आला तर इथे पार्किंग तुम्हाला फाइंड आउट करावी लागते. आणि इथे जे लोक राहतात त्यांना डिस्टर्बन्स वगैरे करू नका, बिकॉज इकडे आतमध्ये लोक राहतात, तर तुम्ही इथे येऊन पिक्चर्स वगैरे क्लिक करणार, सो त्यांना जरासा डिस्टर्बन्स होऊ शकतो. सो हे असे हाऊजेस आहेत. आणि मी असं ऐकलं आहे की हे एव्हरी मान्सूननंतर हे सगळं जे आहेत हाऊजेस किंवा हे विहीर वगैरे आहे ह्यांना एव्हरी इयर ते लोक कलर करतात, बिकॉज हे आता एक टुरिस्टसाठी एक अट्रॅक्टिव्ह असा पॉईंट झाला आहे. आणि इथे खूप सारे टुरिस्ट किंवा फॉरेनर्स येऊन फोटोज वगैरे काढतात, व्हिडिओज करतात, बिकॉज इथे खूप सुंदर प्री वेडिंग शूटलासुद्धा कपल्स वगैरे येऊन व्हिडिओज आणि फोटोज काढतात. सो हा खूप फेमस स्पॉट झाला आहे. गाईज इथे ही फेमस चर्च आहे, इथे सगळे फोटो काढतात. शेप बार करून आहे तो फेमस आहे गोव्याचा. सो आम्ही तिथे पण आम्ही जोसेफ बारला आलो आहे. जवळजवळ 150 वर्ष जुना हा बार आहे गोव्यामधला. सिटिंग कॅपॅसिटी पण खूप कमी आहे आणि बघायचं एकदम जुनाट असा हा बार आहे. स्पेशली फोटोग्राफीसाठी खूप सारे टुरिस्ट इथे येतात. काही हाऊसेस ऑफ गोवामध्ये खूप सारे फोटोज व्हिडिओज काढले आहेत आणि खूप सुंदर बंगलोज आहेत. आणि आम्ही जोसेफ बार ह्याच्यामध्ये पण गेलो होतो. सो खूप छान आहे. आता आम्ही जातो आहोत बीचवरती. सो इथून आता आम्ही निघालो होतो कॉन्डोलियम बीचजवळ. हे आमच्या कलरफुल हाऊसेसपासून 11 किलोमीटर दूरवरती होतं. अर्धा तास लागला आम्हाला तिथे जायला आणि आमच्या हॉटेलपासून ऑन द वे होतं. आणि बघा प्रसाद गाडी चालवतो, त्याला खूप मजा येत होती. गोव्याला जाऊन ड्राईव्ह करणं हे त्याचं स्वप्न होतं. आणि सर्व फॅमिली होती, मी, मम्मी, पप्पा, भाऊ, नायसा झोपली होती. सो खूप छान वाटत होतं. आता आपण आलो आहोत कॉन्डोलियम बीचजवळ. हे आहे जिथे आपण गेलो होतो, तिथून हार्डली 11 किलोमीटरवरती आहे. सो हा खूप सुंदर असा बीच आहे, तो तुम्हाला दाखवतो. सो इथे होतं मार्केट. तुम्हाला जर काही शॉपिंग करायची असेल, गोव्यामधून काही घेऊन जायचं असेल तर तुम्ही इथे शॉपिंग करू शकतात. पण इथे ह्याच्यापेक्षा कलंगूट किंवा बागा बीचला खूप अजून जास्त मार्केट भरतो. सो आम्ही इथे काही घेतलं नाही.
सो डायरेक्ट इथे जाऊन आम्ही बीचेसवरती जाऊन आमचा टाईम स्पेंड केला. सनसेट पॉईंटला आलो आहोत. सो बघूयात. इव्हनिंगला आल्यामुळे आम्हाला खूप सुंदर असा सनसेट भेटला होता. आणि बघा संध्याकाळी आल्यामुळे हे जे लायटिंग्स वगैरे सगळेच पेटत होते आणि खूप मस्त वाटत होतं बीचवरती. थोडासा क्राऊड होता बिकॉज संडेचा टाईम असल्यामुळे थोडा क्राऊड होता, पण खूप छान होतं बीच. गोवा. इथे आल्यानंतर इकडे जे सीट्स आहेत म्हणजे तिथे बसवले आहेत हॉटेलवाल्यांनी समोर, ते पर सीटचे 200 रुपीज चार्जेस बोलतात. तुम्हाला थोडा टाईम बसायचा असेल, टाईम स्पेंड करायचा असेल तर याच्यापेक्षा बेटर आहे की तुम्ही काहीतरी इथे जाऊन खावा वगैरे. सो तुम्ही किती पण तास बसू शकतात. सो आम्ही आज डिनर इकडेच करायचा प्लॅन केला होता. संध्याकाळी मस्त सी व्ह्यूमध्ये आम्ही आज रात्री डिनर करणार होतो. सो खूप छान वाटलं आणि रात्री तर अजून खूप सुंदर बीचचा व्ह्यू येणार होता. सो इथे येऊन आम्ही पहिला खूप सारे व्हिडिओज, रील्स, फोटोज काढले जे आपलं मेन असतंच सगळ्या गर्ल्सचं. आणि नायसा पण किती खुश दिसते बघा. सो बॅकग्राऊंडला खूप सुंदर सुंदर असे म्युझिकसुद्धा लागत होते, पण मी काही ते ठेवत नाही बिकॉज मला कॉपीराईट्स लागणार, त्याच्यामुळे मला व्हॉईस ओव्हरच द्यावा लागतो आहे. सो खूप मस्त मजा आली, पार्टीज केली. आणि नायसाचा तो डिनरसुद्धा आम्ही इथे झाला. नायसाने बीच व्ह्यूमध्ये येऊन डिनरसुद्धा केला नायसाचा. आणि जशी जशी संध्याकाळ होत होती तसं तसं अजून मस्त तो बीचचा व्ह्यू येत होता. जो समुद्र आहे असं खूप सुंदर होतं. आणि नायसासुद्धा बीच लवर असल्यामुळे तिलासुद्धा खूप आवडत होतं. ती बघा कशी डान्स करते मम्मासोबत पप्पांसोबत तिने मस्त टाईम स्पेंड केला. सो हा होता आमचा गोव्याचा फर्स्ट डे ऑफ गोवा. आणि खूप मजा आली. खूप कोंडोलियम बीचवरती आम्ही धमाल केली. सगळी फॅमिली होती. फॅमिलीला पण खूप आवडलं. मम्मी पप्पा दीपिकासुद्धा बघा कशी खुश आहे. सो कॅन्डल लाईट डिनरसारखं खूप छान वाटत होतं. आणि त्याच्यानंतर आम्ही डिनरमध्ये नॉनव्हेज फिश थाली वगैरे ऑर्डर केली. सो खूप मजा आली. सो हा होता आमचा नॉर्थ गोवाचा डे 2. जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि आता आम्ही उद्या जाणार आहोत साऊथ गोवा. सो तो सुद्धा ब्लॉग आमचा बघा. सो बाय, टेक केअर.